आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। कर्नाटकातील धोतर घातलेला एका वृद्धाचा मॉल बाहेरील व्हिडिओ 2 दिवसांपासून प्रचंड व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये एका वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश दिला नाही, कारण त्याने धोतर आणि कुर्ता असा पारंपरिक भारतीय पोशाख घातला होता। काही वेळातच वृद्धाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला। आता राज्य सरकारने याबाबत कडक पावले उचलत त्या मॉलवर कठोर कारवाई केली आहे। बेंगळुरूच्या जीटी मॉलमध्ये एका वृद्धाला धोतर घालून चित्रपट पाहण्यापासून रोखल्यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला। व्हिडिओ पाहून देशभरातून लोकांनी संताप व्यक्त केला होता। त्यानंतर लोकांचा रोष पाहून कर्नाटक सरकारने 7 दिवस मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिलेत। कपड्यांच्या आधारे कोणालाही प्रवेश करण्यापासून रोखणे कायद्याचे उल्लंघन असल्याचं सरकारने म्हटलंय। काही दिवसांपूर्वी शेतकरी व्हिडिओमध्ये व्हायरल होत असलेल्या पिता पुत्रांनी जीटी मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी तिकीट काढले होते। मात्र जेव्हा ते जीटी मॉलच्या गेटजवळ पोहोचले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं। त्यानंतर मुलाने या संबंधीचा व्हिडिओ बनवला। सुरक्षा रक्षकाने आम्हाला सांगितले आहे की असे कपडे घालून मॉलमध्ये कोणीही जाऊ शकत नाही। मॉल व्यवस्थापनानेच हे नियम केले आहेत, असे मुलाने व्हिडिओमध्ये म्हटलं होतं। या प्रकरणावरून अधिवेशनात सरकारने मॉलबाबत मोठा निर्णय घेतला। सरकारने शेतकऱ्याचा कथित अपमान हे त्याच्या सन्मान आणि स्वाभिमानावर हल्ला असल्याचं म्हटलंय। त्यानंतर नगर विकास मंत्री बी सुरेश यांनी सभागृहात सांगितले की मॉलवर कायद्यानुसार तात्काळ कारवाई केली जाईल आणि मॉल 7 दिवस बंद राहील याची आम्ही खात्री करू। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।